नमस्कार मित्रांनो, मी गणेश मानकर इग्नाइट अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचे मी स्वागत करतो। कृषी सेवक भरती 2025-26 तुम्हाला माहिती आहे याचं बिंदू नामावली अपडेट करायचं काम त्यांनी सुरू केलेले जाहिरात जी आहे तर ती लवकरच येणार आहे। आता याच्यामध्ये एक महत्त्वाचा प्रश्न आपण मागील व्हिडिओमध्ये डिस्कस केला होता की टीसीएस आयबीपीएस एमपीएससी कडे कोणाकडे परीक्षा जाऊ शकते ते आपण पाहिलेले। आजच्या याच्यामध्ये आपण पाहूया की ही परीक्षा एमपीएससी कडे गेली तर काय बदल होतील, परीक्षा ऑनलाईन होईल की ऑफलाईन होईल, या सगळ्या काही गोष्टी आपण पाहणार आहोत। मग आपण जेव्हा लहान होतो तेव्हा आपल्याला निबंध लिहायला सांगितलं, मे चिडिया होती तो, मला पंख असते तर असं आपण काय करतो, जर तरचे एक निबंध लिहायचो। तर त्या पद्धतीनेच आपला हा व्हिडिओ आहे। अजून काही एमपीएससी कडे घेण्याची कुठली प्रोसेस सुरू झालेली नाही, एमपीएससी कडे जाणार आहे असा काही त्यांचा अजून विचारही नाही दिसत आहे। या सगळ्या काही गोष्टी आपल्याला इथं पाहायला मिळतात। फक्त आज आपण डिस्कस करणार आहोत की जर गेली तर काय बदल होऊ शकतात आणि त्याचा आपल्या अभ्यासावर आणि आपल्या पॅटर्नवर, आपल्या पदासाठी संदर्भातले काय परिणाम होऊ शकतात, या सगळ्या काही गोष्टी पाहणार आहोत। आणि ऑफलाईन वर्सेस ऑनलाईन, कारण की एमपीएससी कडे ऑफलाईन परीक्षा होतात, तर त्या सगळ्या काही गोष्टी आपण पाहणार आहोत। कृषी सेवक कृषी सहाय्यकची आपली टेक्निकल नॉन टेक्निकलची परिपूर्ण बॅच अवेलेबल आहे। इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करून तुम्ही ही बॅच जॉईन करू शकता। बघा, आता एमपीएससी कडे गेल्यावर सगळ्यात आधी काय होईल मित्रांनो, एक नवीन एक्झाम पॅटर्न आपल्याला पाहायला मिळणार आहे। आता याच्यामध्ये दोन पर्याय आहेत। एक तर डायरेक्ट सरळ सेवा टाईप परीक्षा घेणे, सरळ सेवा टाईप। मग याच्यामध्ये काय करतील, एकच परीक्षा। आता या एक परीक्षेमध्ये मागच्या वेळी आयबीपीएस ने घेतलेला हा पॅटर्न होता। मग याच्यामध्ये ते काय करतील, टेक आणि नॉन टेक असे विषय तुम्हाला करावा लागणार आहे। टेक मध्ये त्यांचा कृषीचा विषय करावा लागणार आहे। आता नॉन टेक मध्ये ते कोणते कोणते विषय टाकतात हे त्यांच्यावर आपल्याला इथं पाहायला मिळतं। बघा, हे मराठी, इंग्लिश, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी, तुम्ही कुठलीही स्पर्धा परीक्षा द्या त्यांच्यामध्ये हे विषय पाहायलाच मिळतात। म्हणून तुम्ही यांचा अभ्यास आताच सुरू करून द्या। एमपीएससी कडे जाऊ का टीसीएस कडे जाऊ, आयबीपीएस कडे जाऊ का जगातील युनायटेड नेशन कडे जाऊ, आपल्याला काय घेणं देणं, हे विषय तर असणारच आहेत। तयारी करूया। कृषी संदर्भातली त्यांनी 60 प्रश्न विचारले होते। मे बी यावेळी असू शकतं 50-50चं पॅटर्न होऊ शकतं, किंवा टेक्निकलचे 40 प्रश्न येऊ शकतात, याचे 60 प्रश्न येऊ शकतात। तर असे छोटे मोठे बदल याच्यात जे आहेत तर ते होऊ शकतात सरळ सेवा असते तर। समजा एमपीएससी ने ठरवलं की ही परीक्षा, आता एमपीएससी कडे दोन पर्याय आहेत की एमपीएससी ने ठरवलं की आपण काय करूया, ही परीक्षा गट क मध्ये टाकूया। एमपीएससी ने असं ठरवलं की आपण काय करूया, हे गट क मध्ये मर्ज करूया। गट क मध्ये ही दिली तर गट क मध्ये काय असतं मित्रांनो, एक पूर्व परीक्षा असते आणि एक मुख्य परीक्षा असते। मग ते काय करू शकतात की जो गट क चा अभ्यासक्रम आहे ज्याच्यामध्ये कोणते विषय आहेत मित्रांनो, जीएच चे विषय आहे आणि आपलं गणित हे विषय आहेत, तिथं मराठी आणि इंग्रजी हे दोन विषय पाहायला मिळत नाही। आता मुख्य परीक्षेला ते काय करू शकतात, मुख्य परीक्षा ही तुमची टेक्निकल राऊंड घेऊ शकतात ते डायरेक्ट, म्हणजे इथं तांत्रिक घटक घेऊ शकतात आणि इथं जे तर नॉन टेकचा सिलेबस घेऊ शकतात। आता गट क मध्ये मर्ज का करू शकतात, त्यांना सोपं जातं, दरवर्षी घेतोच आपण, याच्यासाठी पण घेऊन टाकूया। कारण की गट क मध्ये ना मित्रांनो एएमबीआय नावाची परीक्षा होते, ती पूर्णपणे तांत्रिक पद आहे। त्याच्या मुख्य पूर्व परीक्षेमध्ये पूर्णपणे नॉन टेकचा सिलेबस आहे आणि टेक्निकल मध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा सिलेबस आहे। म्हणजे एमपीएससी कडे गेली तर डायरेक्टली ते कृषी सेवकची सेपरेट जाहिरात काढू शकतात आणि तिथून ती परीक्षा घेऊ शकतात। पण त्यांना जर आणखी दुसरं करायचं असेल, काम वाचवायचं असेल, तर ते काय करतील, गट क या परीक्षेत ते मर्ज करून टाकतील। तिथं खूप साऱ्या पदांसाठी जाहिरात होतेच। मग तिथं काय करतील, गट क चा जो सिलेबस आहे जीएसचा आणि गणिताचा त्याच्यानुसार ते घेतील आणि मुख्य परीक्षा ही वेगळी ठेवतील। मुख्य परीक्षेमध्ये ते कृषीचे विषय जे आहेत तर ते टाकतील। मग त्यावेळी त्यांची कृषीची टेक्निकल जे टेक्निकल लय खतरनाक जे आहे तर ते असू शकतं। या दोन गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या। आता आणखी एक परिणाम काय होईल मित्रांनो, या सगळ्या प्रोसेसला म्हणजे गट क ची पूर्व द्यायची, मुख्य द्यायची, याच्यामुळे निकाल प्रक्रिया वाढणार आहे आणि वेळ जाणार आहे। ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे एमपीएससी मध्ये जर आज फॉर्म भरला तर तुमची जॉईनिंग यायला 2 वर्ष लागतात। ऍव्हरेज मित्रांनो तुम्ही बघून घ्या, स्ट्राइक रेकॉर्ड बघा, एमपीएससीच्या कुठल्याही विद्यार्थ्याला विचारा, कोरोना नंतरची स्थिती थोडीशी डेंजर झालेली त्यांची। म्हणजे आज जर 1 जानेवारीला ऍड आली 2026 मध्ये तर डायरेक्ट 27-28 मध्ये तुमची जॉईनिंग जी आहे तर ती मिळणार आहे मित्रांनो। थोडासा वेळ लागतो त्याला, का पूर्व परीक्षा आहे, पूर्व परीक्षेनंतर परत मुख्य परीक्षेला गॅप पडतो, मुख्य परीक्षा येते, मुख्य परीक्षेचा रिझल्ट लवकर लागत नाही, तर असे अनेक फॅक्टर इथेही असतात, हे तुम्ही लक्षात घ्या। म्हणजे इथं सगळं सब चंगासी अशी काही गोष्टी नाही मित्रांनो, काही गोष्टी यांचे ड्रॉबॅक आहेत, काही आयबीपीएस चे ड्रॉबॅक आहेत, सगळ्यांचे ड्रॉबॅक आहेत। बाकी त्या विभागाला ठरवायचे की त्यांना आयबीपीएस ला द्यायचे, एमपीएससी कडे द्यायचे। ते पुढचा मुद्दा ऑनलाईन होईल की ऑफलाईन होईल हे लक्षात घ्या मित्रांनो। तुम्हाला मी काय सांगितलं, जर समजा सरळ सेवा झाली तर ते काय करू शकतात की यार कृषीसाठीचं कशाला ऑफलाईन करायचा, ते ऑनलाईन घेऊ शकतात। त्या प्रोसेसमध्ये ते काय करू शकतात की आपण ऑनलाईन घेऊ।
एमपीएससीने याआधी काही जास्त परीक्षा ऑनलाईन नाही घेतलेल्या. एमपीएससी कडे बाकी पर्याय आहेत. ते एखादी प्रायव्हेट कंपनी हायर करतील आणि तिला ते कॉन्ट्रॅक्ट थ्रू ऑनलाईन घेतील. पण जर गट क मध्ये केली ना, मी तुम्हाला काय सांगितलं गट क, तर या गट क मध्ये ते काय करतात, आता सध्याची स्थिती सांगतो, गट क मध्ये ते ऑफलाईन घेतात. ऑफलाईन घेऊ शकतात. आता परत मुख्य परीक्षेचा विषय आला. मुख्य परीक्षा ते ऑनलाईन किंवा ऑफलाईन घेऊ शकतात. एमपीएससी सध्या तरी ऑफलाईन वर भर देते. पण तुम्हाला माहिती आहे 2026 मध्ये इतक्या सगळ्या सरसेवा येतील. एमपीएससी दर हप्त्याला काही प्रश्नपत्रिका छापू शकत नाही. एमपीएससी स्वतः एवढे एक्झाम घेऊ शकत नाही. मोस्ट प्रोबेबली ते काय करतील, एखाद्या कंपनीला टीसीएस, आयबीपीएस, एडी, इक्विटी, कुठलेही एमकेसीएल, भारतातल्या कुठल्याही कंपनीला अपॉइंट करतील. ज्या पद्धतीने मित्रांनो स्टाफ सिलेक्शन कमिशन आणि रेल्वे आरआरबी हे एक्झाम कंडक्ट करतात मित्रांनो, म्हणजे हे एक्झाम घेणाऱ्या बॉडी आहेत. पण हे एक्झाम ऍक्च्युअल ग्राउंड लेवलला घेत नाही. जसं आरआरबीने कॉन्ट्रॅक्ट कोणाला दिलेले, टीसीएसला, यांनी आता कोणाला दिलेले, एडी ट्विटी नावाची कंपनी आहे, तर त्यांना हे टेंडर दिलेले. ते खऱ्या अर्थाने ऑनलाईन पद्धतीने ग्राउंड लेवलवर परीक्षा प्रश्नपत्रिका काढण्यापासून सगळं ते मार्क वगैरे देऊन यांच्याकडे देतात. मग हे रिझल्ट वगैरे काय असेल तरी लावतात. हे फक्त जाहिरात काढतात. यांच्या वेबसाईटवर फक्त जाहिरात पाहायला मिळेल. बाकी सिलेबस वगैरे सगळ्या काही गोष्टी त्यांनी डिसाईड केल्यानंतर यांना देऊन देतात. हे प्रश्नपत्रिका काढतात, मुलांचं हॉल तिकीट जनरेट करतात, हे करतात. तर अशा पद्धतीने सेंट्रल लेवलला काम चालतं. त्याच पद्धतीने मे बी एमपीएससीला होऊ शकतं. अजून त्या बाबतीत कुठलीही क्लॅरिटी नाही. एमपीएससीच्या प्रक्रियेत अजून बराचसा ट्रान्झिशन फेज जो आहे तो जाणार आहे. पण आता या ट्रान्झिशन फेज मध्ये आपण बसून राहायचं का, तसं नाही करायचं मित्रांनो. आता आपल्याला पोस्ट काढायचीच आहे. तर यावेळी काय करायचं, कॉमन विषय आयडेंटिफाय करायचे. बघा, जीएस हा विषय येणार आहे, ऍप्टिट्यूड हा विषय येणार आहे, करंट अफेअर्स, चालू घडामोडी हा डेफिनेटली येणार आहे मित्रांनो. कुठली परीक्षा जिथं चालू घडामोडी प्रश्न आहे ते कृषीचे मागच्या सिलेबस नुसार स्टडी करा मित्रांनो, तुम्हाला फायदा होईल. जास्त काही एमपीएससी फारच वेगळं विचारेल आणि डायरेक्ट डिस्क्रिप्टिव्ह करून टाकेल असंही नाही होणार. परीक्षा ही ऑब्जेक्टिव्हच राहील मित्रांनो, कारण की ती गट कच्ची एक्झाम आहे. ती काही तुम्हाला निबंध लिहिण्यासारखं वगैरे काही एक्झाम येणार नाही. या गोष्टी तुम्ही इथं लक्षात ठेवल्या पाहिजे. आणि एमपीएससी कडे तुम्ही तयारी करताय, तुमच्यापैकी खूप सारे उमेदवार एमपीएससीची तयारी करतात, गट ब गट कचे, आणि त्यांना वाटतं मला डायरेक्ट एमपीएससीची तयारी करायची. तर त्या सर्वांसाठी आपण काय केलेलं आहे, एमपीएससीच्या तयारीसाठीच एक परिपूर्ण स्टडी मटेरियल पॅकेज मित्रांनो, मराठी आणि इंग्लिश. महाराष्ट्रात सगळ्यात आधी आपण हा प्रयत्न केलाय. मराठी आणि इंग्लिश या दोन्ही भाषांमध्ये तुमच्यासाठी स्टडी मटेरियल, सर्व स्टडी मटेरियल. बघा, महाराष्ट्राचा भूगोल, भारताचा भूगोल, महाराष्ट्र आणि भारताचा इतिहास, अर्थव्यवस्था, राज्यव्यवस्था आणि सामान्य ज्ञान, या सगळ्या काही गोष्टी तुम्हाला इग्नाइट अकॅडमीच्या ऍप्लिकेशनवरून तुम्ही हे ऑर्डर करू शकतात. किंवा तुम्ही आपल्या पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर येथील सेंटरला भेट दिली, तिथूनही तुम्ही हे बुक डायरेक्टली जे आहे तर ते आमच्याकडून परचेस करू शकतात. हे तुमचं एक कम्प्लीट स्टडी मटेरियल जीएसचं पॅकेज जे आहे तर ते होऊन जाणार आहे. आणि कृषी संदर्भात तुमच्या काही अडचणी असतील, तुमचे काही प्रश्न असतील, ते सगळे या चॅनलवर सॉल्व्ह होणार आहेत. म्हणून तुम्ही हे चॅनल इग्नाइट ॲग्रिकॉस हे चॅनल आपलं नक्की तुम्ही जॉईन करून ठेवा. भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.